Hi friends, Mr. Arjun Davade sir welcomes you in Topos Guru YouTube channel. Today we are going to start the topic of 8th English Unit 3 3.4 The Two Gentlemen of Verona. A.J. Cronin has carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards the relationship in the story The Two Gentlemen of Verona. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. A.J. Cronin यांनी द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना या कथेतून निस्वार्थ मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे व त्यासोबतच नात्यांबरोबर असलेली व्यक्तीची निष्ठा व नात्यांसाठी व्यक्तीने केलेलं समर्पण याचं महत्त्व या कथेतून स्पष्ट केलेलं आहे. ही कथा निकोला आणि जॅकोपो नावाच्या दोन मुलांच्या भोवती फिरणारी कथा आहे. जे मुलं मणक्याच्या क्षयाने त्रस्त असणाऱ्या आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी विविध प्रकारची कामं करत असतात. द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ आल्प्स. Here is when first encounters the two brothers selling wild strawberries. आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा लेखक गाडी चालवत पोहोचतात तेव्हा या कथेची सुरुवात होते. या ठिकाणी ही मुलं दोन भावंड जी आहेत तर ती एक जंगली स्ट्रॉबेरी विकत असतात आणि तेव्हा त्यांची भेट होते. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय wild strawberries, wild fruits, he buys biggest basket and drives towards the town. की आपले ड्रायव्हरने लेखकाला ते जंगली फळं खरेदी करण्यासाठी विरोध केलेला असताना, मनाई केलेली असताना देखील लेखक जी आहे तर ती वाईल्ड स्ट्रॉबेरीची सगळ्यात मोठी बास्केट खरेदी करून आपल्या शहराकडे ते निघून जातात. This scene emphasizes on the first step of growing intimacy between narrator and the two boys. आणि याच घटनेने हा जो पहिला प्रसंग आहे की या लेखकाची आणि या दोन मुलांबरोबर जी मैत्री आहे तर ती वाढत जाणे आणि या दोघांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कारणीभूत आहेत. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. पुढच्या दिवशी पुन्हा लेखकाला ही दोन मुलं जी आहेत तर ती गजबजलेल्या चौकामध्ये बूट पॉलिश करत असताना दिसतात. दिस अमेजेस द नॅरेटर. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. या गोष्टीमुळे लेखकाला त्या मुलांचं प्रचंड आश्चर्य वाटतं, परंतु त्या मुलांसोबत चर्चा करताना पुन्हा त्यांच्या बोलण्यातून लेखकाला असं कळतं की ही दोन मुलं जे आहेत तर ते पैसा कमवण्यासाठी विविध प्रकारची कामं करत असतात. हेअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. की या गोष्टीमुळे इथे लेखकाच्या मनामध्ये या दोन मुलांविषयी एक विशेष आस्था वाटत असल्याचं दिसून येतं आणि लेखकाला ही दोन्ही मुलं अत्यंत निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि खूप खरे असल्याचं जाणवतं. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that the narrator requires. की ही जी मुलं आहेत तर लेखकाला साठी देखील अत्यंत उपयुक्त असणारी मुलं आहेत, कारण लेखक जे काही सांगायचा ते करण्यासाठी ही मुलं कायमस्वरूपी तयार असायची.
दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. एका वादळी रात्री संध्याकाळच्या वेळेस ही दोन मुलं जी आहे तर ते न्यूजपेपर वाटत असताना त्या ठिकाणी लेखकाला दिसले. वन डे वेन द नॅरेटर आस्क्ड इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पोलेटा. एके दिवशी लेखकांनी त्या मुलांना विचारलं की मी तुम्हाला काही मदत करू शकतो का. तर ती मुलं म्हणाली की त्यांना खूप आनंद होईल किंवा त्यांना खूप मदत होईल की जर त्यांनी जवळच असणाऱ्या पोलेटा नावाच्या गावामध्ये जर त्यांना सोडलं तर त्यांना खूप मदत होईल. ऑल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे ही टेक्स देम देअर. की खरं म्हणजे पोलेटा नावाचं जे खेडेगाव आहे ते काही लेखकाच्या रस्त्यात येत नव्हतं, तरी देखील लेखक जे आहे तर ते त्या ठिकाणी या दोन मुलांना घेऊन जातात. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विथ इन ॲन अवर. की ही दोन मुलं जी आहेत तर एका मोठ्या बिल्डिंगजवळ त्या गाडीतून उतरली आणि लेखकाला त्या कॅफेमध्ये थांबायला सांगून एक तासाभरात वापस येत असल्याचं त्यांनी सांगितलं. की लेखकाला तासभर त्या कॅफेमध्ये थांबण्यास सांगितलं आणि ते दोन मुलं जे आहेत तर ते वरती बिल्डिंगमध्ये निघून गेले. एगरनेस लीड्स द नॅरेटर टू फॉलो द बॉईज अप टू अ प्लेस विच इज ॲक्च्युली अ हॉस्पिटल. की लेखकाच्या मनामध्ये त्या मुलाविषयी जाणून घेण्याचा प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि या उत्साहामुळे लेखकाने त्या मुलांच्या पाठीमागे जाण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही आणि ते लेखक त्या मुलांच्या पाठीमागे मागे त्या बिल्डिंगमध्ये पोहोचले. आणि तेव्हा त्यांना कळालं की ती बिल्डिंग नसून ते एक हॉस्पिटल आहे. ऑन पीपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स ही रिअलाइजेस दॅट बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल्स देम. की जेव्हा त्या नर्सने दाखवल्याप्रमाणे त्या खोलीमध्ये जेव्हा लेखकाने डोकावून बघितलं तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली की ते मुलं जे आहे तर ते दोन मुलं अगदी त्यांच्यासारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या एका मुलीसोबत त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्या रूममध्ये बोलत आहेत. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग अँड दस आज द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉईज. की त्यांना लगेच आतमध्ये घुसून त्या मुलांना बोलावंसं वाटलं नाही आणि त्यांच्यासोबत चर्चा करावीशी वाटली नाही, म्हणून मध्ये न जाता ते बाहेरच थांबले आणि बाहेर नर्स जे आहे तर त्या नर्सलाच त्यांनी त्या मुलांविषयी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती विचारली. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट-रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर अँड their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. आणि जेव्हा त्या नर्सकडूनच त्यांना ही सगळं काही कळलं की ते दोन मुलं जे आहे त्या दोन मुलांविषयी सगळी जी डिटेल आहे तर त्यांच्याविषयी एक हृदयद्रावक अशा प्रकारची जी कथा आहे तर त्या नर्सकडून त्यांना कळाली की त्यातून असं समजलं की त्या दोन मुलांचे वडील जे आहे तर ते युद्धामध्ये मारले गेलेले आहेत आणि त्यांचं घर जे आहे तर ते देखील युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि या मुलांची बहीण जी आहे तर तिला मणक्याचा क्षयरोग झालेला आहे आणि ती ह्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नर्सकडून लेखकाला समजतात. द ब्रदर लाईव्ह इन अ शेल्टर and literally starve only so that they can pay for their sister's treatment. ही दोन मुलं म्हणजे आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी अक्षरशः उपाशी राहत होते व जवळच असणाऱ्या भिंतीच्या आडोशाखाली ते त्या ठिकाणी राहत होते. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. की त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करीत त्यांनी युद्धामुळे आपली उमेद खचलेली नाही हे दाखवून दिलं होतं. दे आर नोबेल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिईंग इन देअर ओन स्पेशल एट सटल वे.
की ते दोघे अतिशय थोर आणि उमद्या मनाचे मनुष्य होते आणि त्यांचे कार्य विशेष असूनही ते स्वतः अगदी साधे राहत होते. This story distinctly talks about how true the amplification says, where there is will, there is a way. की या कथेतून एक विचार प्रकर्षाने स्पष्ट होतो की जिथे इच्छा असते तिथे मार्गही असतो. मित्रांनो, या व्हिडिओमधून नक्कीच आपल्याला ही स्टोरी समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. चला तर पुन्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.